पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया. जीवनामध्ये भरपूर चुका केलेले एक माणूस आहे संत पेत्र. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले तेवढं चुका केलेल्या पेत्राने एक चांगलं काम केलं. हालेलुया. पेत्राने चुकामधून काय शिकलं ते लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया. आपण आता पेत्राच्या पहिले पत्र घेऊया. 5व्या अध्यायामध्ये 5व्या वचनापासूनचे वचन ऐकूया. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा. कारण देव गर्विष्ठांचा विरोध करीतो आणि दीनांवर कृपा करीतो. पुढे म्हणजे देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. हालेलुया. योग्य वेळेस परमेश्वर सर्वांना उंच करणार. उजवा हात वर करून एकदा बोला. योग्य वेळेस परमेश्वर सर्वांना उंच करणार. योग्य वेळेस परमेश्वर सर्वांना उंच करणार. हालेलुया. हात खाली करा. पुढे म्हणून आपण काय करायला पाहिजे म्हणून पुढे लिहिलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. हालेलुया. हालेलुया. योग्य वेळेस परमेश्वर उंच करणार. हालेलुया. आणि माणसाला चिंता येणारच. अगोदर कधी ऐकलं नाही एवढे तरुण मुलं मला भेटायला येत आहे. तेव्हा हल्लीच्या काळामध्ये वापरणारा एक इंग्लिश शब्द आहे, फादर मी खूप ओव्हर थिंकिंग करतो. ओव्हर थिंकिंग. हालेलुया. अगोदरच्या पिढीतील कोणाच्या मुखातून मी एवढे ऐकलेले नाही. थिंकिंग करतो म्हणून ऐकलेलं आहे. हालेलुया. हल्लीच्या काळातील मुलं काउन्सिलिंगला वर येताना बोलणारा एक शब्द आहे, फादर खूप ओव्हर थिंकिंग करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओव्हर थिंकिंग, अँक्साइटी, वरी, हालेलुया, चिंता, हे जे काही ज्या ज्या लोकांना लागलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाहिजे तेवढे धोका खाऊन अनुभव असलेल्या पहिले पोप साहेब संत पेत्र आपल्याला सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. चिंता जेव्हा येत आहे तुम्ही ते डोक्यात घेऊन बसू नका. हालेलुया. परत एकदा वाचा 6वं वचन. हालेलुया. तुम्ही जे वाचत होते तेच 7वं वचन वाचा. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. कारण तो तुमची काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. लॉजिक पूर्ण आहे. हालेलुया. हालेलुया. संत पाऊल तर्कशास्त्र, तत्वशास्त्र, फिलॉसॉफी सगळं शिकून आलेले मोठा डोकवाला माणूस आहे पाऊल. प्रेज द लॉर्ड. पेत्राने एवढं काही शिकलेलं नाही. हालेलुया. पेत्राला जे काही मिळालं ते देवाने दिलेलं आहे. हालेलुया. त्या देवाने दिलेल्या बुद्धीमध्ये पेत्राने सांगितलेलं आहे तुमच्या पुढे बोला सर्व
चिंता त्याच्यावर देवावर टाका. हालेलुया. कारण काय आहे? कारण काय आहे? हा, हालेलुया. तो तुमचा काळजी वाहत आहे. डबल काळजी कशाला पाहिजे? हालेलुया. माझा काळजी वाहणारा माझ्या परमेश्वराच्या हातामध्ये माझ्या या सर्व चिंता मी समर्पण करतो. देवा तू बघ. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता मी नकळत बोललेले शब्द आहे, देवा तू बघ. हालेलुया. देवा तू बघ म्हणून बोललं तर काय होईल माहिती आहे? हालेलुया. भटवाडीमध्ये एक 22-23 वर्षापूर्वी एक रिट्रीट झाली. हालेलुया. हालेलुया. आत्ताच जसे वातावरण आहे तसलं वातावरण. भयंकर उन्हाळा होता. हालेलुया. हालेलुया. रिट्रीटच्या पहिल्या दिवशी एक जोरदार पाऊस पडून सर्व काही थंड झाले. लोक शांत बसून वाचन ऐकले. दुसऱ्या दिवसातील रिट्रीट मध्ये लोक जिथे बसलेला आहे त्याच्या सभोवती सुंदर पाऊस पडला. लोकांना काही त्रास झाला नाही. हालेलुया. तिसऱ्या दिवशी प्रार्थना चालू असताना एक जोरदार पाऊस, जिथे लोक आहे तिकडे जोरदार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तेव्हा मी माईक हातामध्ये पकडून असे बघितलं आणि मी सांगितलं, देवा तू बघ. हालेलुया. हालेलुया. देवा तू बघ म्हणून एक वाक्य बोललो. इतके आता आलेले पाऊस कुठे गायब झाला ते माहित नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी एक क्षणभर जे पाणी पडलं ते तिकडच्या जे खुर्ची होते ते खुर्ची अर्धा बादली सारखा असलेली खुर्ची होती. हालेलुया. ते खुर्ची भरून पाणी आले. लोकांनी आपापल्या खुर्ची असे पलटले, परत त्या खुर्चीवर बसून वाचन ऐकलं. परत पवित्र संस्काराला हालेलुया. 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 धन्यवाद येशू. म्हणून प्रियानो, आपले काळजी वाहणारा कोणतरी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपल्याला मी काळजी वागतो म्हणून, काळजी घेईन म्हणून ज्यांनी बोललेला आहे तो एवढे दुर्बळ वगैरे आहे का? त्याला कधी ताप सर्दी वगैरे होते, मलेरिया होते, कोरोना होते. हालेलुया. हालेलुया. तो स्ट्रॉंग आहे. हालेलुया. हालेलुया. तो स्ट्रॉंग आहे. परमेश्वर जो माझा काळजी वागतो तो स्ट्रॉंग आहे असे ज्यांना जाणीव झालेला आहे त्यांना त्यांच्यासाठी एक सुंदर मंत्राप्रमाणे बोलण्यासारखा देवाचे वचन आहे. स्तोत्र 81 वचन संख्या 1. स्तोत्र 81 वचन संख्या 1 आपण आता ऐकूया. स्तोत्र 81 वचन संख्या 1. हालेलुया. स्तोत्र 81. देव जो आमचे सामर्थ्य, देव जो आमचा सामर्थ्य. हालेलुया. हालेलुया. माझा सामर्थ्य म्हणजे मी
15वी केलं ते नाही. हालेलुया. हालेलुया. माझं सामर्थ्य म्हणजे माझा मास्टर डिग्री झालं ते नाही. हालेलुया. हालेलुया. माझा सामर्थ्य म्हणजे माझा छाती केवढे वाईड आहे ते नाही. हालेलुया. हालेलुया. माझा सामर्थ्य म्हणजे माझा देव परमेश्वर आहे. सिस्टर पूर्णपणे पुढे वाचा. देव जो आमचे सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा. हालेलुया. तुमच्या घरातील लोकांच्या समोर एक प्रश्न पडला तर घरातील लोक, गरज पडलं तर मित्रमंडळी, गरज पडलं तर अजून किती लोकांना गोळा करायचे ते लोक एकत्र यायचे. माझा शक्ती केंद्र, माझा सामर्थ्याचा कारण आणि माझा सामर्थ्य असलेल्या परमेश्वराचा स्तुती करायचं. हालेलुया. 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 आपण सर्व लोक उभे राहूया. दोन्ही हात वर करत सिस्टरांच्या मागे हे वाचन एकदा बोला. दोन्ही हात वर करा, सिस्टरांच्या मागे हे वाचन एकदा बोला. देव जो आमचे सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा. याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. हालेलुया. पुढचं पण वाचन वाचा सिस्टर. सुरावर गीत म्हणा आणि खंजिरी वाजवा. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. देव माझा सामर्थ्य आहे म्हणून ज्यांना माहिती मिळत आहे ते लोक एकवट होणार आणि स्तुती करणार. हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो. माझं नाव चित्रा व्यास वळवी. मी तलासरीवरील विकासपाडा इथून बोलत आहे. माझी साक्ष अशी आहे, एप्रिल महिन्यामध्ये माझ्या भावाला छातीमध्ये दुखत होतं. तर मी त्याला बोलली की जा आणि सोनोग्राफी कर. आणि तो विरारला गेला आणि सोनोग्राफी केली तर त्याच्या छातीमध्ये म्हणजे फेफड्यामध्ये त्याच्या गाठ होती. ती गाठ डॉक्टरला रिपोर्ट दाखवला तर डॉक्टर बोलले की ती ऑपरेशन करून काढावा लागेल आणि ती रिस्क आहे. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं का माझ्या छातीमध्ये गाठ झालेली आहे तर डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलंय. तर म्हटलं कुठले डॉक्टर होते तर विरारचे. तर म्हटलं मला बोलता येईल का त्या डॉक्टरांशी. तर सांगते मी विरारला जाणार आहे तेव्हा तू बोल. तर मी डॉक्टरांना विचारलं का ते गोळ्यांनी होईल का नाही. तर डॉक्टर बोलले की आपण देऊन बघू 10 दिवसाच्या गोळ्या, जर झालं तर त्या ऑपरेशन करायची गरज नाही असं सांगितलं. तसं आम्ही दुसऱ्या दिवशी नोवेनाचा दिवस होता बुधवार. आम्ही सकाळी उठून चर्चला गेले, नोवेना केला. तिथे माता मरियाजवळ मी विनंती केली, त्याच्यासाठी मध्यस्थी केली की त्याची गाठ आहे ती या गोळ्यानी 10 दिवसात पागळून जावावी आणि त्याला ऑपरेशन न करता ते बरं व्हावं. आणि परत 10 दिवस झाले आणि त्यांनी सोनोग्राफी केली आणि पुन्हा त्यांनी सांगितलं का ती गाठ पागळून गेलेली आहे, ऑपरेशनची गरज नाही. तर मी देवाला आभार मानते, अमलाईचा आभार मानते, कारण मी त्याच्यासाठी अमलाईचे माया कुमारची प्रार्थना करत होती
आणि जेव्हा मी चर्चमध्ये जाते तेव्हा त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. ज्या दिवशी त्यांनी सोनोग्राफी करून सांगितलं तेव्हा मला खूप बरं वाटलं आणि मी फादर बेनीचे रोज व्हिडिओ बघते आणि मी त्यांच्यासाठी पण प्रार्थना करते. म्हणून सिस्टर आणि फादर बेनी अंगलाईचे मी आभार मानते. तरी डोळ्याच्या पापणीच्या असे आतमध्ये काहीतरी त्रास होत होते, ते त्रास देवाने दूर केले. कोणाला तरी दातांचा संबंधात तक्रार आहे, ते देवाने दूर केलेला आहे. हे जे रिकामी जागा इकडे या भागात आहे, हालेलुया, या भागामध्ये प्रेज द लॉर्ड, कोणाला तरी खूप त्रास अधूनमधून होत आहे, ते येशू करून देत आहे. हालेलुया, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्व लोक हात जोडून देवाजवळ विनंती करा. देवा, अत्युच्च स्वर्गात मला ते ज्ञान, मला ते ज्ञानाचं दान करायचे. तुझ्याकडे सगळं काय आहे. तुझ्या सिंहासनातून पवित्र आत्म्याला आमच्याकडे पाठवतो. आमची लेकरं वाया जाऊ नये, आमचा कुटुंब नष्ट होऊ नये, म्हणून देवा आमच्याकडे बघ, आम्हाला आशीर्वाद दे. ज्ञानाचे दान देते. ज्ञानाने आम्हाला भरपूर आशीर्वाद देतो. येशू तुम्हाला सांगत आहे, तुमच्यामध्ये कोणतरी वाईटाबरोबर सहकार्य करताय, वाईट लोकांबरोबर सहकार्य करताय, वाईट गोष्टीबरोबर सहकार्य करताय. हे बंद गेल्याशिवाय पूर्ण ज्ञानाचे दान तुम्हाला भेटणार नाही. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी डोक्यावर कोणतरी मारले, त्यानंतर त्या गोष्टीचा परिणाम तुम्हाला त्रास देत आहे. परमेश्वर त्या व्यक्तीला आता सोडवत आहे. कोणाला तरी मूळ व्याधाचा त्रास आहे, ते स्वतः दूर करून देत आहे. छातीमध्ये दडदड होत आहे, असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.